वाल्मिक कराडच्या समर्थकांवर कोसळला दुःखाचा डोंगर. अखेर संतोष देशमुख प्रकरणात निकाल लागला. सर्व आरोपींना पापाची शिक्षा जाहीर झाली. एक असा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू आहे. तर वाल्मिक कराडांच्या समर्थकांमध्ये दुःखाची लाट निर्माण झालीय. कोणालाच विश्वास बसत नव्हता, पण अचानक कोर्टाने हा निर्णय घेतला आणि ज्यामुळे संतोष देशमुख यांना आता न्याय मिळणार. कोर्टाची तारीख पे तारीख सुरू होती, दोष निश्चिती झाली होती, पण अचानक निर्णय घेतला. त्यामागे कारण ठरली एक अशी गुप्त रेकॉर्डिंग जी आजवर दाबून ठेवली होती. एक असा पुरावा जो समोर आल्यामुळे या केसचं सगळं चित्रच पलटलं. उज्ज्वल निकम यांचा हा सर्वात मोठा विजय मानला जातोय, कारण एक अशी कॉल रेकॉर्डिंग जी कोणालाच माहिती नव्हती आणि जी उघड झाल्यामुळे या रेकॉर्डिंगमध्ये एक असं नाव उघड झालं आहे, एक असं मोठं नाव की ज्यामुळे महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला आहे. जेव्हा कोर्टात आरोपीला विचारण्यात आलं की तुला हे तुझे गुन्हे मान्य आहेत का, तेव्हा तो जे बोलला त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. लोकांना वाटलं होतं की आता आरोपीची सुटका होणार आहे, तारीख पे तारीख सुरू होणार. पण अचानक एक रेकॉर्डिंग कोर्टात वाजवली गेली आणि या रेकॉर्डिंग नंतर आरोपीचा खेळ खल्लास झाला. हा खेळ, शिक्षा आता होणार, तारीख वेळ कशा पद्धतीने असणार, कशा पद्धतीने कठोर शिक्षा होणार, काय आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये नेमकं, या रेकॉर्डिंगमध्ये काय बाहेर आलं, कोणतं मोठं नाव याच्यात समोर आलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता भूकंप होणार. कोर्टाच्या बंद दारवाडात नेमकं काय घडलं, काही माहिती मीडियापासून लपून ठेवली होती. अचानक ही माहिती कशी काय उघड झाली, संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. वाल्मिक कराडच्या दहशतीने अखेरचा श्वास घेतला. कोणालाच विश्वास बसत नाही इतका कठोर निर्णय कोर्टाने घेतलाय. ज्याला कारण ठरली एक रेकॉर्डिंग, एक असा पुरावा की ज्यामध्ये एक मोठं नाव समोर आलं, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा भूकंप झालाय. मग नेमकं अचानक कोर्टात काय घडलं, उज्ज्वल निकमांचा ऐतिहासिक निर्णय काय झाला, नेमकं काय सत्य आहे, महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेतोय. बीड जिल्ह्यात 1 वर्षापूर्वी घडलेल्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. तब्बल 20 पेक्षा जास्त वेळा याच्यावर कोर्टात सुनावणी झाली होती, तारीख पे तारीख सुरू होती. पण खरी या केसला जी कलाटणी मिळाली तर ती 23 डिसेंबरला मिळाली, ज्या दिवशी आरोग्य निश्चित झाले. महाराष्ट्र त्या दिवशीच खून झाला होता की आता न्याय मिळणार. पण अचानक जे झालं, जी आज झालं, त्याचा विचार देखील कोणी केला नव्हता आणि ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एका बाजूला मोठा जल्लोष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला आरोपीच्या गोटात स्मशान शांतता पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हाच प्रश्न विचारला जात होता की संतोष देशमुखांना अखेर न्याय कधी मिळणार, कधी या आरोपींना त्यांच्या पापाची शिक्षा मिळणार, कधी आरोपींना शिक्षा होणार. पण अखेर ते आज घडून आलं आहे, कारण सर्व पुरावे दिले होते, सर्व पुरावे कोर्टाकडे सादर होते आणि या पुराव्यांनुसार शिक्षा झाली असती, पण कदाचित ती शिक्षा एवढी मोठी झाली नसती. पण अचानक एक असा पुरावा समोर आला, ती गुप्त रेकॉर्डिंग समोर आली, ज्यामुळे अखेर वाल्मिक कराडचा जेलमध्येच खेळ खल्लास झाला. एक अशी रेकॉर्डिंग जी आजवर कोणालाच माहिती नव्हती, तिच्यामध्ये एक असं वेगळंच नाव समोर आलंय की जे नाव ऐकून आरोपी कोर्टात ढसाढसा रडायला लागला आणि त्याच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अचानक असं काय घडलं, अतिशय धक्कादायक गोष्टी आज या प्रकरणामध्ये समोर आलेल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या या प्रकरणाला आता तब्बल 1 वर्ष उलटून गेलंय. आजवर वाल्मिक कराडचे समर्थक छाती ठोकून सांगत होते की आमच्या अण्णांचा याच्याशी काहीही संबंध नाही. अण्णा तर त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हतेच. समर्थकांचा असा दावा होता की अण्णा पूर्णपणे निर्दोष आहेत आणि खरंच सुरुवातीच्या पुराव्यांमध्ये तसं काही ठोस सापडत नव्हतं. वाल्मिक कराड तिथे नव्हता हेच पुराव्यातून सिद्ध होत होतं. पण अचानक एक ऑडिओ रेकॉर्डिंग बाहेर आल्यामुळे समर्थकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अखेर आरोपीचा जेलमध्येच खेळ खल्लास झाला आहे. त्याचे समर्थक म्हणायचे की बाहेर आल्यावर आम्ही त्याची हत्तीवरून मिरवणूक काढू, पण म्हणतात ना, कायद्याचे हात खूप लांब असतात आणि अगदी तसंच घडलं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये आज असा काही चक्रव्यूह रचला की ज्यामधून आता आरोपीचं सुटणं कतई शक्य नाही. समर्थकांना वाटत होतं की दरवेळेप्रमाणे तारीख पे तारीख पडेल, पण कोर्टाने अचानक चार्ज फ्रेमिंग म्हणजेच दोषारोप निश्चित केले आहेत. हे तर आपल्याला माहीतच आहे, पण वाल्मिक कराड हा आता केवळ संशयित राहिलेला नाहीये, तर त्याला आता या संपूर्ण कटाचा मुख्य मास्टरमाइंड ठरवण्यात आलेला आहे. आता त्याला मास्टरमाइंड तर ठरवलंय, पण रेकॉर्डिंगमध्ये नेमकं कोणाचं नाव समोर आलंय हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कोर्टाच्या आवारात आज अचानक मोठी गर्दी झाली होती. न्यायाधीश पटकन आले आणि खुर्चीवर बसले. त्यांनी आरोपीला पहिला प्रश्न विचारला की तुमच्यावर लावलेले हे सर्व आरोप तुम्हाला मान्य आहेत का. यावर कराडने नेहमीप्रमाणे आपला राजकीय द्वेषाचा पाढा वाचायला सुरुवात केली. तो म्हणाला की मला राजकीय कारणातून खोट्या प्रकरणात फसवण्यात आलं आहे, मला बोलायची एक संधी द्या, असं तो ओरडून त्यावेळेस सांगत होता. पण न्यायाधीशांनी त्याला तिथीच कडक शब्दात फटकारलं. ही काही राजकीय भाषण देण्याची जागा नाहीये, जेवढे प्रश्न विचारले आहेत तेवढेच उत्तर द्या, असं कोर्टाने स्पष्ट केलं. कोर्टाने हे देखील स्पष्ट
स्पष्ट केलं की आता कोणतीही चर्चा होणार नाही, आता थेट पुराव्यांवर काम होणार. आणि याच वेळी आरोपीचे पाय थरथर कापायला लागले. ज्या हातांनी एकेकाळी बीडमध्ये मोठी दहशत माजवली होती, जो आवाज अक्षरशः लोकांना ऑर्डर देत होता, आता तेच हात आणि तोच आवाज भीतीपोटी कापत होता. कारण त्याला समजलं होतं की उज्ज्वल निकम यांच्याकडे अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आता त्याचा खेळ कायमचा संपू शकतो. सरकारी पक्षाने आज कोर्टात 1-2 नव्हे तर तब्बल 23 व्हिडिओ क्लिप सादर केल्या. आणि त्या 23 व्हिडिओ क्लिपमध्ये नेमकं काय होतं? अचानक कोर्टाने हा मोठा फैसला घेतल्यामुळे या 23 क्लिप समोर आल्या होत्या. ज्या पद्धतीने एका सामाजिक कार्यकर्त्याला, एका सरपंचाला अमानवीय वागणूक देण्यात आली, त्याचं चित्रीकरण स्वतः आरोपींनीच केलं होतं. त्यांना त्यावेळी वाटलं होतं की हे व्हिडिओ दाखवून आपल्याला लोकांमध्ये दहशत माजवता येईल. पण आज हेच व्हिडिओ त्यांच्या फासाचा दोर बनले आहेत. अखेर ते व्हिडिओ कोर्टात दाखवण्यात आले. पण खरी वेळ आली ती त्या मुख्य रेकॉर्डिंगची. त्या रेकॉर्डिंगमध्ये असं काय होतं की ज्यामुळे वाल्मिक कराडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे? अक्षरशः जेलमध्येच त्याचा खेळ खल्लास झाला. कराडचे वकील वारंवार सांगत होते की मकोका चुकीचा लावला गेलाय, पण कोर्टाने त्यांचे सर्व दावे कडकपणे फेटाळून टाकले. संघटित गुन्हेगारी, खंडणी आणि एका निष्पाप व्यक्तीचा शेवट या सगळ्या गोष्टी आता पुराव्यानिशी सिद्ध होत आहेत. पण तरीही कराड एकच गोष्ट वारंवार सांगत होता. तो कोर्टामध्ये ओरडून सांगत होता की मी तिथे नव्हतो, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये. पण कोर्टाने एक अशी रेकॉर्डिंग समोर आणली की ज्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या गोटात मोठी दहशत निर्माण झाली. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या पुराव्याची, ज्याने वाल्मिक कराडचा अहंकार मातीत मिसळला आणि त्याच्या दहशतीने शेवटचा श्वास घेतला. कारण ती रेकॉर्डिंग जेव्हा उघड झाली तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की या रेकॉर्डिंगमुळे काय होईल. पण अखेर कोर्टासमोर उज्ज्वल निकम यांनी ती गुपित रेकॉर्डिंग प्ले केली तेव्हा संपूर्ण कोर्टात भयान शांतता पसरली होती. या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचं संभाषण होतं. कराड जो दावा करत होता की माझा काही संबंध नाही, तो दावा या एका ऑडिओने पूर्णपणे संपवून टाकला. मग त्या ऑडिओमध्ये नेमकं काय होतं? काय त्या ऑडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं की ज्यामुळे या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे हे जवळपास आता निश्चित झालं आहे. वाल्मिक कराडच्या या रेकॉर्डिंगमध्ये काय समोर आलंय? कोणतं मोठं नाव याच्यात घेतलं गेलंय? काय महाराष्ट्रात याच्यामुळे खरोखर भूकंप होणार? पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोर्टाने ही रेकॉर्डिंग प्ले करण्याआधी चार्ज फ्रेमिंग केलं होतं. म्हणजे आरोप निश्चिती ही झाली होती. हे आरोप निश्चित होऊ नयेत म्हणून आरोपींनी वेळोवेळी खूप प्रयत्न केले होते. मला यातून दोषमुक्त करा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज केले होते. कोर्टाची सुनावणी लांबावी म्हणून वेगवेगळी नाटकं देखील त्यांनी केली होती. बऱ्याच वेळा बेलसाठी अर्ज केला होता. तब्बल 20हून अधिक वेळा या प्रकरणाची सुनावणी झाली होती. वेळोवेळी त्या ठिकाणी याच्यामध्ये डिले करण्याचा प्रयत्न चालू होता. पण अखेर ती रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे कोर्टाने तो ऐतिहासिक निर्णय घेऊन टाकला. मग त्या रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय होतं की ज्यामुळे अक्षरशः तो कराड, ज्याला डॉन समजलं जायचं, ज्याची दहशत संपूर्ण बीडमध्ये होती, अखेर तोच मास्टर माइंड आता सिद्ध झालाय आणि या प्रकरणात आता त्याला कठोर शिक्षा होणार आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये कराड स्पष्टपणे आदेश देताना ऐकू येतोय. तो म्हणतोय की जो कोणी आपल्या कामात आडवा येईल त्याला कायमस्वरूपी आडवा करा. जर आपल्या कामात किंवा आपल्याला खंडणी देण्यामध्ये तो व्यक्ती आडवा येत असेल तर त्याला कायमचा आडवा करून टाका. अशा पद्धतीचा क्रूर आदेश तो देताना या रेकॉर्डिंगमध्ये दिसला. हे शब्द स्वतः कराडचेच होते. हे ऐकल्यानंतर जो आरोपी स्वतःला डॉन समजत होता तो भर कोर्टात एका लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. ज्या मास्टर माइंडने पडद्यामागून हा संपूर्ण रक्तरंजित खेळ खेळला होता, ज्याला वाटलं होतं की आपले हात कधीच कायद्यापर्यंत पोहोचणार नाहीत, त्याचा तो मूळ आवाज आज पुराव्यासह संपूर्ण जगासमोर उघड झालाय. रेकॉर्डिंगमधील त्या एका भयानक वाक्याने आता वाल्मिक कराडचं भवितव्य अधांतरी टांगलंय. आता त्याला केवळ जन्मठेप नाही तर हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ द रेअर श्रेणीत जाऊन थेट फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचू शकतं. येत्या 8 जानेवारीला होणारी सुनावणी या प्रकरणाचा अंतिम निर्णय ठरवणारी ठरेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. नियतीने आणि कायद्याने आज पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवलंय की तुमची ताकद कितीही मोठी असो किंवा तुमची दहशत कितीही अफाट असो, तुम्ही या देशाच्या संविधानापेक्षा आणि कायद्यापेक्षा कधीच मोठे नसता. गुन्हेगार कितीही चतुर असला किंवा त्याने कितीही शिताफीने आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याचा फास त्याच्या पापाचा हिशोब पूर्ण केल्याशिवाय राहत नाही.
आता सर्वांच्या नजरा खेळल्या आहेत त्या 8 जानेवारीकडे, जेव्हा या प्रकरणाचा शेवटचा अंक लिहिला जाईल. मग तुमच्या मते अशा क्रूर मानसिकतेच्या गुन्हेगारांना कोणती कठोर शिक्षा मिळायला हवी? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की मांडा. अशाच खळबळजनक आणि सत्य घटनांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.